की माझी एक 2.5 वर्षाची मुलगी गेली, मुलगा माझा ह्या मुलीच्या पाठीवरचा 5 महिन्याचा मुलगा गेला. त्यामुळं मग मला वाटलं की नाही, आपल्याला माहीत नाही त्यामुळं आपल्याला अशी परेशानी भोगावी लागली. पण असं आहे ना, ह्या सिकल सेल आजार असा आहे की आज चांगलं आहे, उद्या काय होईल, हातपाय दुखणं, ब्लड कमी होणं. तेवढ्या प्रसंगातून माझ्या मुलीनी सगळं करून आता ती सर्व्हिस करते. पेशंट असतात सिकल सेलची, त्यांना योग्य औषधी, योग्य जेवण, योग्य फळं आणि त्यांची आत्मशक्ती वाढवायला घरच्या आईवडिलांनी खूप मदत करायची. मी कुसुम मधुकरराव तामगाडगे, मी श्रुतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टची अध्यक्ष आहे. माझा अनुभव म्हणजे माझी 2.5 वर्षाची मुलगी सिकल सेलने डेथ झाली. त्यावेळी माहिती नव्हतं, ब्लड कमी झालं तिचं, मेडिकलला आणलं नाही लवकर. मेडिकलला आणल्यानंतर त्यांनी म्हटलं ब्लड मिळत नाही, ब्लड लावा. तेव्हा माझी खूप परेशानी होती, छोटी मुलगी होती, त्यामुळे मी येऊ शकले नाही मेडिकलला. 15 दिवसांनी माझ्या मुलीची डेथ झाली, ब्लड लवकर नाही मिळालं तर. त्यानंतर मग दुसरी मुलगी झाली, अर्चना तामगाडगे माझी मुलगी. ती 6 महिन्याची असताना तिला खूप ताप येऊन बेहोश झाली. त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे दाखवलं. त्यांनी सांगितलं हातापायावर सुजन आली होती, ब्लड कमी झालं होतं. तर मिलिटरी डॉक्टरकडे नेलं तर मिलिटरी डॉक्टर म्हणले की हिला रोमॅटिक फिवर आहे. तर जवळजवळ 5 वर्षाची होईपर्यंत रोमॅटिक फिवरची औषधी सुरू होती तिला. पॅनाडोरा पेनिसिलिनचे इंजेक्शन द्यावं लागत होतं. महिन्याच्या महिन्याला धावपळ करायची, रात्र झोपायची नाही. आनुवंशिक म्हटलं तर आमच्या परिवारात सगळ्यात आधी माझ्या दिराला होता सिकल सेल. तर त्यामुळं त्यांना सिकल सेल आहे असं त्यावेळी त्यांनाही कळलं नाही. फक्त ते हातपाय दुखतात, त्रास खूप व्हायचं, शेकायचं बॉटलनी, वात आहे अशावर गेले. ते 35-36 वर्षाची, 30-35-32 वर्षात त्यांनी लग्न केलं. त्यावेळेपर्यंत त्यांना माहीत नव्हतं. जेव्हा मग त्यांची तब्येत जास्त बिघडली तेव्हा मेडिकलमध्ये चेक केलं, तेव्हा सिकल सेल निघालं, SS पॅटर्न. तर त्यामुळे मग त्यांना वेळेवर ब्लड नाही मिळालं. तर जवळजवळ 36-37 वर्षात त्यांची डेथ झाली. जेव्हा मग माझी मुलगी सकरवाद आम्ही पुण्याला गेलो, मिलिटरीत होते तिचे पप्पा. तर मग पुण्यामध्ये सगळं हे टेस्टिंग झालं. ते म्हणले रोमॅटिक फिवर नाही तुमच्या मुलीला, पण महिन्यातून 3 महिन्यातून इंजेक्शन द्यावं लागत होतं. मग त्यांनी तेव्हा तिला 3-3 महिन्यांनी ब्लड लागायचं मिलिटरी हॉस्पिटलमध्ये. ती स्वतःच 5 वर्षाची असताना ॲडमिट करून द्यायचं, आम्ही तिथे कुणाला ठेवायचे नाही. आणि सिकल सेलमध्ये काय होतं, लहान मुलांपासून झालं तर कळत नाही, जॉन्डिस धरून असतो, डोळे पिवळे येतात, रक्त कमी झाल्यामुळे जेवण होत नाही, भूक लागत नाही, कधीकधी खूप सारे शरीराचे दुखणे सुरू असतात, म्हणजे भयंकर त्रास होतो. तर त्यामुळं मग तिला आम्ही तसं भरती ठेवायचं, 3-3 महिन्यांनी ब्लड मिळायचं. तर पुण्याला असताना आम्हाला तसा त्रास झाला नाही. तिला त्रास होत होता, मी सोबत राहायची तिच्या, पण मी माझ्या मुलीचं शिक्षण बंद नाही होऊ दिलं. सेंट्रल स्कूलमध्ये 7वी-8वीपर्यंत, 5वी-6वीपर्यंत पुण्याला होती ती. मग आमची रिटायरमेंट घेतलं तर नागपूरला आलो आम्ही मिलिटरीतून रिटायरमेंट झाल्यानंतर. तर नागपूरला आल्यानंतर 4-5 महिन्यांनी कळलं की ब्लडचा इथं प्रॉब्लेम आहे आणि मेडिकलमध्ये ब्लड मिळत नव्हतं. 3-3, 4-4 मुलं माझ्या मुलाचे मित्र जायचे ब्लड द्यायचे. नंतर मग कळलं की मेडिकलमध्ये जसं पुरानं ब्लड झालं तर वॉश करून देतात, तर इथे तशी सोय नाही म्हणे. भयंकर त्रास होत होता, 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी ब्लड लावायचा. पण मी माझ्या मुलीला एवढं स्ट्रॉंग केलं की दिवस रात्र तू अभ्यास कर, काही कामं करू नको, औषधी घे, अभ्यास कर. जवळजवळ मला तिच्या औषधीचे सगळे नावं माहीत होते. डॉक्टरजवळ नेलं की मी स्वतः सांगायची की या गोळ्या सुरू आहेत. डॉक्टर म्हटले तुम्हाला सगळी माहिती आहे. म्हटलं ठेवावंच लागेल माहिती. पुण्याला असताना माझ्या मुलीला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 2 बॉटल की 1 बॉटल ब्लड लावलं आणि त्यांनी सुट्टी दिली. ताप काही कमी होत नव्हता. घरी आली, 2 दिवस खेळली ती, म्हणजे थोडं बाहेर वगैरे. नंतर खूप जास्त तब्येत झाली तिची, सिरियस झाली. मग आम्ही KM हॉस्पिटल आहे पुण्याचं, तिथं भरती केलं. 10,000, 15,000 हजार लागत होते. तिथे भरती केल्यावरती त्यांनी 2 बॉटल ब्लड लावलं, मग थोडी ठीक झाली. पण मी तिचा अभ्यास बुडू दिला नाही. तिचं जेवण, खावण, तिचं पथ्य, फळं सगळं समोर द्यायची, तिला अभ्यास करायला लावायची. कधीकधी तर अशी वेळ होती ती कॉलेजमध्ये असताना की आज ब्लड लावून आली तर उद्या पेपर आहे. हाताला सुईच राहायची किंवा मग असं जखम राहायची. तशा हालतीत तिचे पप्पा गाडीने किंवा रिक्षाने नेऊन द्यायचे सेंटरवर.
त्या अवस्थेत ती पेपर द्यायची. तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, पण एकदा ती नापास झाली नाही. मग ती कॉलेजमध्ये असताना MA पर्यंत शिकली, पण कधीच नापास नाही झाली. कारण की तिला मी तसं स्ट्रॉंग बनवलं की बेटा बिमारी आहे, त्याचा सामना करायचा आणि अभ्यास करायचा. तिचा मी त्याला प्रोत्साहन देत राहिली, ही परीक्षा दे, ती परीक्षा दे, अभ्यास चांगला कर. तिने मराठी लिटरेचरमध्ये MA केलं. जे पप्पा तिला प्रोत्साहन द्यायचे, बेटा तुला जशी वेळ मिळाली तशी तू कविता करत जा, पुस्तकं काही लिहित जा, तुझं व्याकरण चांगलं आहे. ती बसल्या बसल्या फुलं जर उगवले त्याच्यावर सुद्धा तिने एक कविता केली होती, खूप सुंदर. बसल्या बसल्या मी म्हटलं तू करू शकते. पण असं आहे ना, हा सिकल सेल आजार असा आहे की आज चांगलं आहे, उद्या काय होईल, हातपाय दुखणं, ब्लड कमी होणं. तेवढ्या प्रसंगातून माझ्या मुलीनी सगळं करून आता ती सर्व्हिस करते. आणि बाळ नाही होऊ द्यायचं म्हणून प्रयत्न झाले, लग्न झालं. लोकांनी सांगितलं की लग्न करा म्हणजे ठीक होईल. प्रत्येक वेळी तर मी हॉस्पिटलमध्ये जायची, 2-3 दिवस राहायची, पण मला ते टेन्शननी तिला ॲडमिट केलं की माझंच BP वाढायचं. आता ती येऊ देत नाही मला. तिचे मिस्टर जातात, मुलगा 12वीत आहे, मुलगा जातो सोबत, आई तू येऊ नको. त्यावेळी म्हणजे इतकं म्हणजे परेशान माणूस होतं. तर बाळ नाही होऊ द्यायचं म्हणून सगळ्यांनी, डॉक्टरांनी सुद्धा म्हटलं, तुम्ही काय विचार करता तामगाडगे काकू, तुमची मुलगीच लहान आहे, अजून कॉलेज शिकते, तरी तिला बाळासारखं तुम्ही घेऊ पळत येता, ॲटोनी असं तसं, रात्र तुम्ही रडत बसता तिच्यासाठी, तुम्हाला कळत नाही का बाळ नाही होऊ द्यायचं. पण ती म्हणे मी माझी आत्मशक्ती वाढवीन, पण मला एक तरी बाळ होऊ दे आई. मला स्वप्नात येऊन मला माझं बाळ म्हणते की मला येऊ दे. बाळ झालं. पूर्ण बाळ होईपर्यंत मी तिची एवढी काळजी घेतली. जन्माष्टमीच्या दिवशी मला नातू झाला, खूप खुशी झाली. त्या अवस्थेतही तिला सांभाळलं. नंतर तिला 6 महिन्यांना 3 महिन्यांनी लावावं लागत होतं ब्लड. खूप संघर्ष केला मी, माझ्या मुलीनी, तिच्या बाबांनी, माझ्या मुलांनी संघर्ष करून करून परेशान होऊन गेलो. नंतर कॅल्शियमची कमी झाल्यामुळं तिचे हाडं खूप कमजोर झाले, त्या चालू शकत नव्हती. 6 महिने बेडवरच पडून राहायची होती. मग त्याच्यानंतर माझ्या संदीपनी दिल्लीला बोलवलं, दिल्लीला तिथे दाखवलं. आम्ही गेलो. त्या दुसऱ्या दिवशी आम्हाला डॉक्टरकडे न्यायचं होतं. ती काय म्हणते, मला माझ्या भावाचं घर पाहायचं आहे, 7-8 रूमचं घर बंगल्यासारखं होतं. म्हणून तिच्या मिस्टरने मी उचललं आणि खुर्चीवर असं बसवलं. तर बसवल्याबरोबर तिचे हाडं फ्रॅक्चर झाले, अगदी पाय फ्रॅक्चर झाले, दोन्ही हात फ्रॅक्चर झाला आणि खूप ओरडायला लागली. तसंच खुर्चीला बांधून आम्ही एम्स हॉस्पिटल आहे ना दिल्लीचं, तिथे भरती केलं. तर डॉक्टर म्हणले ऑपरेशन करू शकत नाही, आधीच पूर्ण हे झालेलं आहे, हाडं टिसूळ झालेले आहेत. एक ऑपरेशन करायला गेलं तर सगळेच्या सगळे हाडं अजून हे होतील. ते प्लॅस्टर लावून ठेवलं तिला, दोन्ही पायाला प्लॅस्टर, हाताला प्लॅस्टर. 6 महिने जवळजवळ ती बेड पेशंट होती. माझ्या मुलगी आहे म्हणून मी सगळं केलं, दुसरी बाई नाही लावली, काही नाही, बेड पेशंट सगळं. मग जरा ठीक झाली. मग आम्ही नागपूरला आणलं तिला. मग फिजिओथेरपिस्ट लावली. आता ती चालते, काठी घेऊन चालावं लागतं, पण चालते आणि माझी मुलगी सर्व्हिस करते. पेशंट असतात सिकल सेलची, त्यांना योग्य औषधी, योग्य जेवण, योग्य फळं आणि त्यांची आत्मशक्ती वाढवायला घरच्या आईवडिलांनी खूप मदत करायची. असं नाही बरं नाही तर झोपूनच राहा असं करा. तेव्हा कुठे पेशंट थोडं ठीक होतात आणि औषधी वगैरे राहिली चांगली तर काही होत नाही. आता आहे माझ्या मुलीला त्रास, तिला तर आता महिन्याच्या महिन्या ब्लड लावावं लागतं, तरी पण ती मनाने स्ट्रॉंग आहे. म्हणते कधी कधी, आई कंटाळा आला गं जीवन जगायचा. म्हटलं नाही, तसं नाही होऊ शकत बेटा, तू तसं विचार करू नको. 4-5 वर्षापूर्वी तिची हालत जरा जास्त खराब झाली होती. म्हणजे सिकल सेलमध्ये काही होऊ शकतं, कधी कोणाची स्पिन खराब होते, तर तिला येऊन तिची मान अशी वाकडी वाकडी झाली. तर आम्ही ऑरेंज सिटीमध्ये भरती केलं. मला सांगितलं नाही दिवसभर, मग माझ्या सुनेनी सांगितलं. तर ती डॉक्टरने मला सगळी हिस्ट्री विचारली लहानपणापासून. तिला थोडासा ब्रेनमध्ये काहीतरी असर झाला होता, तर मग ती बेहोश झाली. जवळजवळ 2 दिवस बेहोश होती. आम्ही तर इतकं म्हणजे परेशान झालो होतं. ऑरेंज सिटीमधून इथे ना तिथे ना MR केलं, हे केलं. म्हटलं देवाला माझ्या मुलीला ठीक करा, काही गलती असेल ते माफ करा मला. बरोबर रात्री 2 दिवसांनी तिला होश आला आणि ती त्या याच्यातूनही ठीक झाली. आता तिला ब्लड कमी झालं की तिला चेक करावं नाही लागत. तिलाच कळतं तिला आपोआपच की जेवण कमी होतं, भूक लागत नाही, घाम येतो,
चक्कर येतो उठता बसता, म्हणून ती बरोबर ते 1-1.5 महिना झाला की ब्लड लावायला जाते. तिला कळतं ते तसं. म्हणून हे सिकल सेल जे आहे, मी तेच लोकांना सांगते ज्यांना सिकल सेल आहे, तुम्ही लग्न करताना मुलीचं मुलाचं कुंडली नका पाहू, पण तुम्ही सिकल सेल टेस्ट करा. आहे ज्यांना एएस आहे ते ठीक आहेत, औषधी एवढं नाही घ्यावं लागत. पण ज्यांना एसएस आहे करा तुम्ही लग्न, पण बाळ नका होऊ देऊ. पण ज्या घरी लग्न करतात तिथे सिकल सेलचं टेस्टिंग करूनच मग तुम्ही करा. जवळजवळ माझ्या मुलांनी पण सिकल सेलवर 1-2 पुस्तकं लिहिले आणि डॉक्टरांना माहिती नसेल तेवढी माहिती माझ्या मुलाला आहे. सगळी माहिती करून तो डॉक्टरांना सांगतो की हिचं ही टेस्ट करा, ते करा. तर सिकल सेल टेस्टिंगचं आमच्या आता जवळजवळ दसऱ्यापासून जवळजवळ 170 शाळांमध्ये झालं मुलांचं. तर कुठे 50 मुलं पॉझिटिव्ह येतात, कुठं 30 मुलं पॉझिटिव्ह येतात. म्हणजे त्यांना कळून जातं टेस्टिंग केल्यावरती, कार्ड मिळतं त्यांना ते आपल्याला आहे बा. आईवडिलांनाही कळतं ते औषधी सुरू करा. त्यामुळं मला तरी वाटतं की मी जे काही बोलली असेल, काही गलती झाली तर माफ करा. पण ज्यांना सिकल सेल आहे ते लपवून ठेवू नका. की आज जर मुलीला आहे तर तुम्ही लपवून ठेवलं, माझी मुलगी शिकेल, नोकरी करेल किंवा मग मला लग्न होणार नाही मुलीचं, असं झाकून ठेवू नका. जिथे कुठे लग्न करायचं त्यांना सांगा. आता जिथे एका शाळेमध्ये टेस्टिंग सुरू होते तर आम्हाला कळलं, त्या दिवशी त्या मुलींनी सांगितलं, एक व्यक्ती असा आला होता म्हणे, त्याचं सगाई झाली होती आणि टेस्टिंग केलं म्हणे, त्याला सिकल सेल एसएस होतो म्हणे, एसएस आला म्हणे. तेव्हा त्यांना कळलं म्हणे की आपल्याला सिकल सेल आहे. मग त्यांनी त्यांच्या पत्नीचंही टेस्ट केलं म्हणे. म्हणजे आम्ही म्हणे टेस्टिंग जायचं, त्या मुली सांगत होत्या, नर्स मुली, की तिथे म्हणे आम्ही न बोलवता बाकी लोक पण यायचे म्हणे की आमचे टेस्ट करा. मला वाटतं कुठं शिबिर असलं तर गेलं पाहिजे. कारण की याच्या अगोदर जवळजवळ 10 वर्षापूर्वी मेयोमध्ये एकदा शिबिर झालं होतं. श्रीखंडे मॅडम होत्या, तर मी गेले होते तिथे. गडचिरोलीपासून पेशंट आले होते, चांगले 20 वर्षाचे 21 वर्षाचे मुलं मुली, असं ते सगळे असं विचारपूस करत होते, काय त्रास होतो, कुणाची पाय दुखणं, कुणाला अंग दुखणं, कुणाची छाती दुखणं. तर बरोबर इलाज नाही झाला तर 20 वर्षात 21 वर्षात जातात पण लोक. शिक्षणात बाधा येतो, सगळं होतं. त्यावेळी मी तिथे गेले तर मी माझ्या मुलीबद्दल सांगितलं, मी असं असं करते. तर त्या श्रीखंडे मॅडम म्हणल्या, कुठे कुठे शिबिर असलं गडचिरोली तर तुम्ही सहयोग कराल का, तुम्ही याल का, तुम्ही व्यवस्थित बोलू शकता. म्हटलं मी जर बाहेर शिबिरला गेली, कुठे गेली तर माझ्या मुलीकडे कोण लक्ष देईल. कारण मी डोळ्यात तेल घालून माझ्या मुलीची काळजी घ्यायची की नाही. जे माणसाला ठोकर एकदा लागते ना, जास्त भीती होऊन जाते की माझी एक 2.5 वर्षाची मुलगी गेली, मुलगा माझा ह्या मुलीच्या पाठीवरचा 5 महिन्याचा मुलगा गेला. त्यामुळं मग मला वाटलं की नाही, आपल्याला माहीत नाही त्यामुळं आपल्याला अशी परेशानी भोगावी लागली. आता माहीत आहे ना, तर थोडंसं आपण त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे, समजून सांगायला पाहिजे. आता पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आता आम्हाला नागपूर जिल्हा मिळाला होता, म्हणून नागपूर जिल्ह्यात खेड्यापाड्यावरच्या रामटेक, सावनेर असे बऱ्याच ठिकाणीचे सगळ्या शाळा आहेत, प्राथमिक शाळा टेस्टिंग झालं आहे आमचं. आणि आता याच्यासमोर पण जे मिळाले जिल्हे त्याच्यासाठी आम्ही करू. कारण की आम्हाला तरी वाटतं की सिकल सेलचा समूळ नाश झाला पाहिजे. इतकं बोलून मी माझं बोलणं संपवते.